आईला एक नंबर. ती बघा जशीच्या तशी काढल्या. भेंडी आई शपथ कसली लाल लाल आहे. दिसतात का? दिसत आहेत. ह्या बघा अजून एक मिळाला. लावली लावली अजून सरळ झाला. अर्जुन काय नमस्कार मंडळी, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर आज आम्ही आलो आहे ते म्हणजे खाडीत मासे पकडण्यासाठी, मासे गरवण्यासाठी आलो आहे. आणि खाडीतनं तुम्ही बघू शकता पूर वगैरे गेलेलो आहे. मागचे भरपूर दिवस पाऊस अतिशय तुफान पडतं आहे आणि आज काहीतरी पावसाळ्यातनं थोडं कमी झालेलो आहे. तर म्हटलं की चला जाऊया आपण मासे पकडू. माझ्याबरोबर आहे आता अर्जुन आणि आर्यन. आता आमका आहेत ना इकडे चामटे शोधायचे. चामटे म्हणजे ते बारीक कुर्ले असतात ते, तर ते गरवण्यासाठी लावायचे. तर इकडे आम्ही अशी छोटे छोटे कुर्ले आता पकडणार आहोत. इथे बेडूक मासे आहेत. चला हे बघा या साईडचे आहेत ना. आता आपल्या कुर्ले लागणार आहेत गरवण्यासाठी. टँगो आहे तर त्या टँगोत आम्ही ओततो. खेकडे जमा करायचे. पकड पकड पकड. दोन झाले. चला पाणी बघा किती स्वच्छ आहे. त्या इकडे माशी असते ना, खवळे मासे, मजा आली असती पकडू. हे बघा मित्र, दाखव जरा सोड. हे बघा हे काटे आहेत. ह्या काट्यांका आहेत ना साव लावलेलो आहे आणि गरी आणि शिसा खाली जाण्यासाठी. आणि ह्याच्या साह्याने आता आपल्याला मासे पकडायचे आहेत. अजून साव घेऊन ठेवलायच काय रे? पण ते घराशी असतील ना. हय आणलंयस काय? बघू शकता तुम्ही आता पाणी किती आहे त्या खाडीत. पूर्वी ह्या अगोदर आपण उन्हाळ्यातनं वगैरे यायचा किंवा डिसेंबरच्या आसपास तर पाणी सुकलेला वगैरे असायचा आणि भरती असली तरी एवढा पाणी नसायचा. इकडनं चला अर्जुन, चालू होत आहे ना व्यवस्थित? गारगार चालशील ना आरामात? होय होय. हे बघ आमचं कुत्रो म्हणजे पुढे आला आम्ही आता. अर्जुनच्या कमरेपेक्षा जास्त पाणी झालं आहे. गारगार लागतंय अर्जुन. हो रेग्युलरली तुम्ही बघशाल ना तर इकडे कमरेपेक्षा कमी पाणी असतं. पण आता पावसाळ्यात फक्त जरा जास्त असतं. आणि इकडे आहेत ना हौरान खड्डो पडलो ह्या साईडला. मी आता इकडे उतरत आहे आणि पहिलो मासो आर्यनने काढलेलो पण आहे. आर्यन बघू द्या. हे अर्जुन बघूया. काळमुंड आणि मोठ्या साईजचा आहे असो. हा बघा ह्या आहे काळमुंडा. आर्यनने गरवल्यान पण काढल्यान. ता बघा अजून एक. माझं पायगुण चांगलं आहे रे. अरे आईच्या गावात शी अर्जुन कुठली तरी मी बोलले माझं पायगुण चांगलं आणि तेवढ्यात पडला. मोठा होता ह्या पण. काय कुर्ली तो डबोत दे ना. दे तो तोपर्यंत एक. इकड नाही. काय रे तू अर्जुन? अरेंदर हे बघा अजून मिळाला. हे बघा असं टाकला नव्हती जराशी तर आर्यनला
एक बारका काळमुंडा मिळाला. हे बघा, असा बसायचा इकडे आणि ते काठी दाखवले मग अशी दिसतात का? दिसत आहेत. ह्या बघा, अजून एक मिळाला. लवली आर्यन. तू फक्त आर्यन. ह्या अर्जुन कुर्ले ते पटापट. सावकाश सावकाश. आर्यन एक नंबर आहे. मगाचपेक्षा जरा मोठा आहे. बाकी आहे. लावले लावले. अर्जुनने टाकायच्या अगोदर आर्यनने काढले पण ही साईज जरा मोठी आहे. नंतर भरले. अर्जुन बघूया आता काय करताय तो. पहिल्या ह्याच्यात खाता उघडताय काय. खाली खाली जाणार, पाण्यात स्पीड आहे ना. आपली पहिलीच शिकार ही बघा. ह्या साईजचीच आहेत ना बहुतेकशी काळमुंडी आहेत. ही जरा बऱ्यापैकी मोठी साईज आहे. आर्यन आहेत ना मित्र हो, पुढच्या साईडला गरवत आहे आणि अर्जुन इकडे आहे. हा मगाचपासून ट्राय करता आणि शेवटी अर्जुनला पण एक काळमुंडा मिळाला. अरे लवली, एक नंबर रे. चला तर इकडनं आता मी मार्गक्रमण करता पुढच्या दिशेने. नदीच्या किनाऱ्यावर ना गावात इकडे एक अजून एक भीती असता मित्र हो. ती म्हणजे की हे बघा इकडे आहेत ना एक कांडर वगैरे पण असतात झाडांवर ना, तर त्यांची भीती, बाकी काय नाही. बघा एका डेंजर पॉईंटवरती आला आपण, वाघाच्या पारात. नाव पण डेंजर आहे पॉईंटचा, वाघाचा पार. आहेत काय इकडे आता खोल असणार आहे भरपूर. उन्हाळ्यात वगैरे ठीक आहे, आता डेंजर. आपण आता पोचलो आहे खाडेत आणि खाडेत आमच्या तिघांशिवाय कोणच नाही इकडे. म्हणजे आमका तिघांका पोटापाण्याची जास्त ही आहे, पोटापाण्याची चिंता आहे की आम्ही रिकामटेकडे आहोत. अर्जुन आता घाबरलेलो आहे. डोका भिजवायचा नाही का रे? का ताप आलं अर्जुनला? तुका अर्जुन घराशी गेल्यावर शिव्या आहेत. खांद्यावर नको, मी घेतो ये खांद्यावर नको. बरोबर येतो. चल 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 चल. अरे नाही, पाणी जास्त आहे. अरे ये. अरे अरे खांद्यावर नको. हा ये. चप्पल आहे जर त्या साईडलाच ठेवून येऊ हवे होते.
सरळ झाला रे अर्जुन काय अर्जुन, त्याच्यावर लोड देऊ नको जास्त. हे बघा, तिकडनं चालतच आलावा. त्याच्या माका पण थोडी भीती होती की आईला ह्यो मोबाईल आणि कॅमेरा घेऊन पोहत कसा पलीकडच्या साईडला जायचा, पण आपण चालत आला. हे बघा, पलीकडच्या जागेवर आला आहे आता आपण किनाऱ्यावरती, आणि इकडनं आता आपलं गरवायचं आहे. इकडे जाताना सावधगिरीने 1 लक्ष वरच्या साईडला पण ठेवायचं आपलं, कारण वर बोलले तसं कांडर असण्याची शक्यता असतं, आणि हे कांडर जास्त करून पावसातच असतात. हा बघा, काही जंगल आहे, भेंडी, भूताचा घर. अजून काढलं काय? काय 2? नाही, 2 दिसत आहेत ते का पकडताना, घरी पकडताना दिसला नाही. ताबत आहे समोर बघ घरच्या. अरे मोठा आहे रे, चायला गेला. हाऊस खाऊन गेलाय का बघ. हाय का तुझ्या घरी? फसवलं ना तुका. दे तुकडो. हो काय काढून दे. तू राजा ना. अरे मस्त मेंग्याने पकडलास रे. काढून दे. देते दे इकडे. जाण्या ठेवत. आहेत का? आहे किती काढलं? हा काढलं. ये घेऊन ये इकडे. अर्जुनने काढल्या ना वाटतं मित्र. मगातपासून आहेत ना त्या एकाच काळमुंड्याच्या मागे लागलो होतो अर्जुन, आणि त्या मिळत नव्हता. सारखा गिळायचा आणि गिळायचा थुकायचा. शेवटी त्याला पकडल्यान. हा मोठा आहे, ये इकडे बघूया. आई शपथ चांगली साईज आहे किंवा आर्यन. त्या बघा अर्जुनने पकडलेला आहे. भरपूर वेळ ह्या पकडण्यासाठी एका काळमुंड्याच्या मागे लागलो होतो. तो कष्ट घेतला नव्हतो. शेवटी त्याचं डोळं फोडलं ना अर्जुनान. आता आहेत ना आम्ही आलाव ते म्हणजे वाघाच्या पारात. आणि मगाशी पाणी बघितलं तुम्ही किती होतं आता, आणि आता पाणी कमी झालेलं आहे. आणि इकडे मासे आहेत आता. आणि इकडे आहेत ना कुर्ले असतात मोठे मोठे ह्या दगडांच्यात ना आत्ता, पण पकडूक नाही मिळत. हो लपडा होता मित्र. पुढच्या साईडला आहे ना मोठी कुर्ली आहे ती बघा. अरे दाखव, हेंका दाखव ह्याच्यात ना काय तर कॅमेरा. ढेंगे बघा केवढे आहेत ते. दाखव, चालू आहे कॅमेरा. हे पुढे कॅमेरा जरा जा. अरे पळत नाही यार, ती खाऊ घेत आहे पुढे. पकडू होत का आर्यन? बघते ना सावकाश बोल. आज टाकलंच ना, डायरेक्ट डाय मारलंच ना. बघूया मित्र, आर्यनची कसरत आहे. चाव घेत त्याची आयला. सावकाश रे. वारा पण आलोय, पाऊस आलो, आणि इकडे खेकडो. हे अर्जुन पिशवी पकडलं. बघूया मॅन वर्सेस वाईल्ड. पकडलं नाही वाटतं.
आईच्या गावात मानला तुका भेंडी. अर्जुन ती जरा पिशवी घेत अर्जुन पटकन. मागच्या आईला एक नंबर. ती बघा जशीच्या तशी काढल्या अजून एक हा वाटतं पुढे. भेंडी. आई शपथ कसली लाल लाल आहे. दोन होते जोडा होता म्हणजे ओयो रूम मध्ये थांबला होता. एक नंबर रे चायला. आर्यन हॅट्स ऑफ आहे. भेंडी मित्र बघू शकता तुम्ही. हे बघा कसली आहे ती. इकडे बघ एक नंबर. आर्यने बिळात हात घालून डाय मारून पकडला नाही. मेन म्हणजे माका वाटला नव्हता हा हा डेंगू तोडाचा माका वाटला नव्हता मित्र हो. माका खरं तर मित्र हो वाटला नव्हता की आर्यन त्या कुर्लीत पकडात. कारण ती कुर्ली आहेत ना बिळात होती पण ती पळाली नाही. आणि आर्यनने बरोबर ती ज्यावेळी पळत होती ना त्यावेळी बरोबर डाय मारल्यान आणि पकडल्यान. बेकार बेकार. तर मित्र तुमका काय वाटतं ती कुर्ली का आपल्याक मिळाली असतात. काय कारण असतात तिथं. ती कुर्ली मागे जातच नव्हती पुढे थांबली होती का असतात. कारण त्याच्या मागच्या साईडला त्याची गर्लफ्रेंड होती त्या कुर्लीची. हा काय आणि औरत का चक्कर त्याच्यामुळे आहेत ना ह्यो पुढे थांबलो. ह्यो मागे जात नव्हतो खेकडो आणि ह्यो पुढे थांबलो आणि आमका मिळालो. तर नाहीतर तो पण अगोदर पळालो तिका प्रोटेक्ट करत राहिलो होतो तिकडे. आणि ती कुर्ली पळाली आतमध्ये आणि ह्यो मागे राहिलो आणि पटकन मग आर्यनने पकडल्या. तर औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर त्याच्यामुळे मिळाली ती. तर मित्र हो आता आपण बघूया किती मासे एकूण पकडलेले आहेत ते. हे बघा एवढे मासे आपल्याला मिळालेले आहेत. ह्याच्यात सर्वात लहान मासो आहे ना तो अर्जुनने पकडलेलो. मी पकडला. हड ह्याचं मी पकडलोय. आर्यनने पकडलं मी. हे बघा ही सर्व आहेत ना काळमुंडीत आहेत मित्र हो. आणि एक फक्त वेगळं आहे. ह्याचं काय तांबोशीचा पोरा की आहे. हां पागू नाही मिळणार. ते बघा मित्र मामा पण आलो आहे. वाजल्या 7. आम्ही घरनं किती वाजता निघाला अर्जुन. 3 वाजता निघाला. 4 तास आम्ही खाडीतच आहो. परत आता ओव्हर टाइम. आता हे ओव्हर टाइम. मोर बघा मोर ओरडतायत. या साईडला भरपूर मोर आहेत. तर मित्र हो आजचा हा व्हिडिओ इकडेच थांबवूया. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.